आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा या ठिकाणी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि टमाट्याच्या रानामध्ये आलेलो आहोत। आपण या शेतकऱ्याच्या एकदम वेदना त्या स्वतःच शेतकरी सांगतात ते आपण शासन दरबारी दाखवणार आहेत आणि तुम्ही ह्या व्यथा शेतकरी आपल्या समोर आहेत त्यांना आपण विचारत आहोत, ते आपल्याला सांगत आहेत। ते तुम्हाला तुमचं नाव काय आहे? बाबासाहेब सुखदेव वाडेकर। आणि ही आता तुमची ही परिस्थिती कधीपासून झालेली आहे? ही आता पाऊस आल्यापासून एक 4-5 दिवसापूर्वी 15-16 तारखेचा पाऊस, त्याच्या अगोदरचा जो पाऊस झाला त्याच्यात पण हे झालं होतं। तुम्हाला हे पंचनामा करायला अशी तुमची ही शेती नुकसान भरपूर तुमच्या टमाट्याची झालेली आहे आणि आतापर्यंत तुमच्या बांधावर शेतात कोणी आलेलं आहे पंचनामा? नाही। आतापर्यंत आमच्या गावाचे तलाठी भाऊसाहेब सावंत फुले आले नाही आणि कृषी अधिकारी खोमणे आले नाही। मी स्वतः वैयक्तिक पाऊस झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या टोमॅटोचे व्हिडिओ शूटिंग प्लस फोटो त्यांच्या व्हॉट्सअपला टाकलेले आहेत। आपल्याला स्वतः शेतकरी सांगत आहेत आणि तुमच्या गावामध्ये हे पूरग्रस्ताने पूर्ण थैमान घातलेला आहे आणि त्याबद्दल अनेक तुमच्या काही समस्या शासनापर्यंत तुम्हाला काय सांगावंसं वाटते? तुमचं काय वेदना काय आहे? आमच्या दुसरी एक समस्या म्हणजे आमचे लाईट LTचे पोल 4-5 पोल पडलेले आहेत, त्याच्यामुळे घरी पाणी पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, मुलांचा अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला आहे, लाईट नाही काहीच नाही, ते पोल उभा करावेत। आपल्यासोबत स्वतः त्यांची आई पण आहेत। आई, तुम्हाला ही अशी तुमची नुकसान झाली, तुम्हाला नेमकं हे कसं, तुम्हाला काय सरकारला काय तुमची मागणी आहे? आमचं ते नुकसान झाले तेवढी भरपाई द्या। सरकार मायबापाने तुमची नुकसान झालेली तात्काळ भरपाई द्यावा अशी आईची मागणी आहे। विमा भरला होता का? विमा तुम्ही भरला होता का? विमा भरला, फक्त टोमॅटोचा नाही, टमाट्याच नाही भरले। आपल्यासोबत त्यांच्या ताई पण आहेत। ताई, तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे आम्हाला, नुकसान भरपाई द्यावी आणि कांदे पीक टोमॅटो सगळ्यांचं नाही का नुकसान, भरपूर नुकसान। लाईटची सुविधा नाहीये, म्हणजे पोल बिल व्यवस्थित तात्काळ दुरुस्त करावं एवढीच मागणी। या आपण शेतकऱ्याच्या बांधावरच्या व्यथा आपण सरकारला दाखवणार आहेत आणि ही एकच शेतकरी नाहीत, असे बीड जिल्ह्यातले लाखो शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे। तरी या शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ते सरकारने तात्काळ दखल घेऊन यांना अनुदान आणि आर्थिक मदत तात्काळ यांना मिळावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे। कॅमेरामॅन अशोक मानेसह जागतिक लोकवार्ता अण्णासाहेब साबळे, बीड आष्टी।